सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। तिसरी पंचवार्षिक योजना दोस्तांनो तुम्हाला भी माहित आहे सिंथेटिक योजना आहे। पहिली योजना ग्रँड सक्सेस आणि दुसरी थोडीशी भसम झाली। आता यामुळे अक्कल आली आणि तिसऱ्या योजनेमध्ये एक सिंथेटिक प्लॅन बनवला, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट। त्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खूप सारे उपक्रम दिसत आहेत, है ना। तेवढंच नाही तर पहिल्या पंचवार्षिक योजना आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे सोशल सेक्टरचे एरिया होते त्याला पण भक्कम करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्याच्यावरही फोकस केला, है ना। तर आपण काय बघूया तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळे जे उपक्रम चाललेत ना ते कोणते उपक्रम आहेत, है ना। किंवा एखादी समिती असतील त्या समित्या कोणत्या आहेत, एखादं इन्स्टिट्यूशन संस्था बनवली असेल ती बनवली कोणती आहे, हे एकदम बढिया पाहून घेऊ का। कारण की राज्यसेवेला बाबा काय प्रेम आहे राज्यसेवेमध्ये हे खूप विचारते, कंबाईन मध्ये तर विचारतेच ठरवलं आहे, है ना। मग हे ठरलं असल्यावर एमपीएससीचं आपण हे ठरवून घ्या, ठरवा का नाही, बरोबर आहे। मग आपण तिसरी पंचवार्षिक योजना पाहूया उपक्रम। या उपक्रमात तारखा लक्षात घेण्यासाठी याचा कालखंड फिक्स करणं आवश्यक आहे। मग एप्रिल घ्यावं लागते बाबा कालखंडात, एप्रिल 1961 ते मार्च 1966। क्लिअर। या दरम्यान कोणकोणते उपक्रम झाले, कुठल्या कुठल्या याच्यात, कृषीमध्ये, उद्योगामध्ये, है ना, आरोग्यामध्ये, त्याच्यानं शिक्षणामध्ये, इव्हन फायनान्शियल सेक्टर म्हणजे बँकिंग मध्ये सुद्धा आपण समजून घेऊया। चलायचं मग चला। तर पहिल्यांदा बघू कृषी क्षेत्र। आपल्याला कशाची गरज होती, अन्नाची गरज होती, बरोबर आहे। आता अन्नासाठी दारोदार फिरत आहे भारत, अमेरिकेला जाते, अमेरिका काय करते, एक कायदा बनवते, म्हणते बापू माया सोयीनं वाग तू, PL 480 पब्लिक लॉ 480 म्हणते असा असा कायदा आहे, मी तुले अन्न देईन, तू मायानुसार वाग, आपले धंदे मी ठरवीन तर तसं वाग। मला डिक्टेट करते इकॉनॉमी, ते बर्डन, है ना, ते बर्डन पासून दूर व्हायचं म्हणून ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंटवर जबरदस्त भर दिला। तर कुठल्या योजना आहेत बघा, कृषीचा पहिल्यांदा टार्गेट ठेवला होता 30% ग्रोथ करायची, किती, 30%। आता याच्यासाठी खूप महत्वाचं आहे ऍग्रीकल्चर प्रोडक्शन, कृषी उत्पादन। एवढंच नाही तर कृषी उत्पादकता वाढली पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी, तेव्हाच तर अन्नधान्याची वृद्धी होईल ना, कारण जागेच आता मर्यादा आहे, बरोबर आहे ना। आता इरिगेटेड लँड वाढवत तर होतेच थर्ड 5 प्लॅन मध्ये, पण सोबतच प्रोडक्टिव्हिटी वाढणं आवश्यक आहे। मग प्रोडक्टिव्हिटीसाठी काय, तर आपण बघितलं भारतीय कृषी जे आहे क्षेत्र, भारतीय कृषी क्षेत्र कसं होतं, परंपरागत कन्व्हेन्शनल मेथडॉलॉजी, एकदम कन्व्हेन्शनल, म्हणजे जे जुन्या काळचे जे धंदे भालधंदे ते तेवढं। आता मॉडर्न टेक्नॉलॉजी नाही, त्याच्यामुळे उत्पादकता नाही, उत्पादन होत होतं आणि केवळ मान्सूनवर डिपेंड राहत होतं। असं होऊ नये म्हणून कोणते प्रोग्राम राबवले बघा, खूप महत्वाचं आहे। सघन कृषी, पहिला सघन कृषी जिल्हा, लक्षात घ्या, पहिला कोणता राबवला, सघन कृषी जिल्हा कार्यक्रम, इंटेन्सिव्ह ऍग्रीकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम 1960-61 मध्ये। म्हणजे काय आहे, हा जो आहे तो दुसरी पंचवार्षिक योजना संपत होती तेव्हा सुरुवात केला, शेवटच्या वर्षात। म्हणजे हा तिसऱ्या पंचवार्षिक योजना सुरू केला का नाही, हे बघा लक्षात घ्या। याला काय म्हणतात, पॅकेज प्रोग्राम, याला नाव काय आहे, पॅकेज प्रोग्राम। व्हॉट इज मेंट बाय द पॅकेज प्रोग्राम, इट इज नथिंग बट द पॅकेज ऑफ मॉडर्न इनपुट सो दॅट द ऍग्रीकल्चर प्रोडक्टिव्हिटी हॅज टू बी इन्क्रीज। मग मॉडर्न इनपुट कुठला आहे, हाय यील्डिंग व्हेरायटी सीड्स वापरायच्या, ज्या सस्टेन होऊ शकतात, अधिकाधिक प्रोडक्शन देऊ शकतात। त्याला लागते फर्टिलायझर, त्याच्याशिवाय हाय यील्डिंग व्हेरायटी सीड काम नाही करत, भरपूर लागते। त्याच्यानंतर पेस्टिसाइड, त्याच्यावर कीड पडली नाही पाहिजे, कमी कीड पडली तर अधिक उत्पादन, आणि टेक्निकल असिस्टन्स, कसं करायचं, काय करायचं, किती फवाराचं, काय करायचं, कोणतं फवाराचं, हे सगळ्या गोष्टी मॉडर्न इनपुट्स। आणि याच्यासोबत राहील इरिगेशन, कारण पाणी नाही ते याला काही अर्थ नाही। गेटिंग द पॉइंट। मग हा सक्सेसफुल दिसायला लागला आणि मग तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा हा कॅरी ऑन राहिला, लक्षात आलं की नाही बाबा, केवळ असे डिस्ट्रिक्ट ज्याच्यामध्ये काही
ठराविक पिकं होतात त्याच्यावरच फोकस करण्यापेक्षा एक मोठा एरिया घ्यायचा आणि त्यामुळे नाव बदललं. काय घेतलं? सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम. तर सघन कृषी जिल्हा कार्यक्रम हा दुसऱ्या योजनेच्या शेवटी आणि सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम हा तिसऱ्या योजनेच्या शेवटच्या टप्प्यात. बघा 1964-65 निवडक क्षेत्र निवडली, त्यामध्ये विशिष्ट पिकं निवडली. कुठलं? भात आणि गहू. तुम्ही म्हणा भात आणि गहूच खाऊन बाबा, बाकी खाऊन नाही. अरे बाबा तेव्हा खायला लागत होतं, स्टॅपल फूड खायला लागत होतं. खाण्यासाठी सर्वात महत्वाचे कार्बोहायड्रेट्स कोण देणार? भात आणि गहू. आणि म्हणून याच्यावर फोकस केला. क्लिअर? 1964-65 लक्षात ठेवा. त्यानंतर याला जोड आवश्यक आहे म्हणून याच्यावर अजून एकदम एम्फासाइज केला. कुठला? हाय यील्डिंग व्हेरायटीज. भारताच्या स्थानिक क्षेत्रामध्ये जे वाण सूट होणार, फिट बसणार अशा याच्यावर फोकस केला. पहिल्यांदा तर बाहेरून आणला बाबा आपण विचार केला, पण इथे मात्र आपण हाय यील्डिंग व्हेरायटी सीड प्रोग्राम राबवला 1965-66 शेवटच्या वर्षी, तिसऱ्या योजनेच्या शेवटच्या वर्षी. अन्न सुरक्षा करता कशासाठी? फूड सिक्युरिटी. दुसरं हरित क्रांतीची सुरुवात म्हटली जाते याला, हाय यील्डिंग व्हेरायटीजला हरित क्रांतीची, कारण नंतर मग ग्रीन रेव्होल्युशन झालेलं आपल्याला दिसून येतं. कशावर फोकस केला? मेक्सिकन हायब्रिड सीड्स. विचारू शकतात प्रश्न. मेक्सिकोच्या हायब्रिड सीड्स इथे पहिल्यांदा वापरण्यात आल्या. क्लिअर? आता कृषीमध्ये जर बघितलं तर हे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमासोबत आपल्याला काही संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल आहे ना बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. तर कुठल्या इन्स्टिट्यूशन्स? कारण रिसर्च होणं आवश्यक आहे, एक्सटेन्शन होणं आवश्यक आहे. ठीक आहे. पहिला अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट AICRP. हा कोणी सुरू केला होता? इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ICAR यांनी सुरू केला होता. काय? कशासाठी? स्थानिक स्तरावर. बघा खूप महत्वाचं आहे. हाय यील्डिंग व्हेरायटीचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आता भारतामध्येच संशोधन करायचं. कशावर? स्थानिक स्तरावर अनुकूलन असणारे सुधारित बियाणे याचा विकास करायचा. हाय यील्डिंग व्हेरायटी ज्या आहेत त्या लोकली फिट असल्या पाहिजे याच्यासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे ही संस्था तयार केली. हा प्रोजेक्ट सोबत आता तुम्हाला लक्षात येईल बघा 14 जुलै 1965 भारतामध्ये पीडीएस सिस्टीम होती है ना. त्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये बरोबर अन्नाचा सप्लाय व्हायला पाहिजे, जे जे आवश्यक अन्न आहे आणि रेग्युलेटेड याच्याने व्हायला पाहिजे, जेणेकरून भारतातील प्रत्येक नागरिकाला अन्न मिळेल आणि अन्न सुरक्षा बहाल. फूड सिक्युरिटी हे खूप महत्वाचं आहे ना. बरेच वेळा फूड शॉर्टेज होत होतं, त्याला प्रोटेक्ट करणं होतं, सप्लाय चेन प्रॉपर करणं होतं. त्यासाठी 14 जुलै 1965 ला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI हा काय बफर स्टॉक वगैरे ठेवतो ना, संकटकाळी काही येऊ नये अडचण म्हणून. बरोबर आहे. मग हा केव्हा करण्यात आला? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1964च्या कायद्यामध्ये करण्यात आला. म्हणजेच काय? हा आपल्याला दिसतोय थर्ड फायर प्लॅनच्या शेवटच्या टप्प्याला आलेला आहे है ना. कशासाठी? क्रोनिक फूड शॉर्टेज, फूड सप्लाय चेन आणि फूड सिक्युरिटी या 3 बाबींसाठी FCI करण्यात आला. बरोबर आहे. राईट. आता सोबतच कृषी क्षेत्राला जर निविष्टी लागतायत ऍग्रिकल्चर प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटीसाठी, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची निविष्टी कुठली? सर्वात महत्वाचा इनपुट हा पाणी, इरिगेशन. मग इरिगेशन कसं? आणि बकेटानं पाणी नेणार आहे का शेतात? नाही. मग वॉटर पंप. मग वॉटर पंप कसे चालतील? इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटी म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन. त्याच्यासाठी स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची सुद्धा स्थापना याच पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान करण्यात आली. त्यानंतर 8 जानेवारी 1965 ला विचार करण्यात आला की जे कृषक आहेत, ऍग्रिकल्चर फार्मर्स आहेत,
त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बाब होती की त्यांच्या पिकाला हमीभाव मिळणं आवश्यक आहे. किती असायला पाहिजे बाबा मार्केट भाव, नसेल तर मग कोण घेऊ शकेल, कोण काय करेल, हे खूप आवश्यक होतं. मग आता आपल्याला दिसतंय की FCI जो आहे त्याचा एक उद्देश होता. 8 जानेवारी 1965 त्याच्यासाठी काय केलं, कृषी मूल्य आयोग, ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन, पहिले नाव काय होतं ते पण लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन APC. कोणाच्या अध्यक्षतेखाली, प्रोफेसर दंतवाला, म्हणून याला प्रोफेसर दंतवाला कमिशन सुद्धा म्हणतात. याचा उद्देश काय होता की ऍग्रिकल्चर प्राइस पॉलिसी फिक्स असली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना ऍश्युअर्ड गॅरंटी राहिली तर शेतकरी पीक घेऊ शकतील, नाहीतर बेचारे बर्बाद होऊ शकतील. बरोबर आहे, राईट. आता कोणाच्या आधारावर, एक थोडस, कारण फॅक्च्युअल विचारतात, म्हणून ही जी कमिशन आहे हे कोणाच्या सल्ल्यानुसार, तर झा कमिशनच्या सल्ल्यानुसार. कमिटी ऑन फूड ग्रेन प्राइस, काय टायटल याचं, कमिटी ऑन फूड ग्रेन प्राइस, LK झा कमिटी होती, तिने सल्ला दिला, त्या सल्ल्याच्या आधारावर आता काय तयार केलं, कमिशन आयोग, समितीच्या आधार है ना, कमिशन आयोग. त्यानंतर 1985 ला याचं टायटल बदललं, कृषी खर्च आणि मूल्य आयोग, कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, आणि हे काय झालं नंतर, परमनंट झालं. हे काय झालं, परमनंट झालं. क्लिअर, ओके. त्याच्यानंतर चौथं बघूया आपण, कृषी क्षेत्राकरता लागणारं महत्वाची निविष्टी म्हणजे खत. मग खतासाठी खत कारखाने, बरोबर आहे ना, फर्टिलायझर प्लांट. तर फर्टिलायझर प्लांटच्या बाबतीमध्ये काय केलं, सेकंड फायर प्लांटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे जानेवारी 1961 ला भारतीय खत महामंडळ, फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तयार करण्यात आलं. या फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय आहे, एक कार्टेल तयार, म्हणजे एक कन्सॉलिडेट बॉडी बनवली, आणि ही कन्सॉलिडेट बॉडी इतर जे फर्टिलायझर प्लांट आहेत त्याचं समन्वयन, त्याचं नियंत्रण करण्याचं काम करत होती, है ना. कन्सॉलिडेट स्टेट ओन फर्टिलायझर प्लांट अँड टेकिंग द मॅनेजमेंट ऑफ सिंद्री अँड नानगल प्लांट. याच दरम्यान नानगल मधला जो प्लांट आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम अमोनियम नायट्रेट जो आहे 1961 पासून सुरुवात करण्यात आली. ट्रॉम्बे जे आहे मुंबई, तिथे नायट्रोफॉस्फेट 1965 पासून सुरुवात करण्यात आली. नामरूप इथे आहे, तिथे नॅचरल गॅस बेस्ड फर्टिलायझर बनवणं सुरू झालं. आणि फॅक्ट जे आहे केरळमध्ये, ते ऑलरेडी बनली होती सेकंड फायर प्लॅनला, त्याचं एक्सपान्शन करण्यात आलं. आणि कोरोमंडल इंडस्ट्रियल लिमिटेड जे आहे त्याचं इन्कॉर्पोरेशन 1961 मध्ये करण्यात आलं. म्हणजेच काय दिसतंय की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये जे सेकंड फायर प्लांटला फर्टिलायझर प्लांट्स तयार करण्यात आले होते त्याचं कमिशनिंग झालं, त्याचं प्रोडक्शन सुरू झालं, आणि त्याला कन्सॉलिडेट, त्याला प्रॉपरली रेग्युलेट करण्याकरिता महामंडळ सुद्धा तयार करण्यात आलं. क्लिअर, ओके. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसेल की स्टील इंडस्ट्री ही अत्यंत महत्वाची, इट इज अ बेसिक इंडस्ट्री. हा पाया होता औद्योगिक क्रांतीचा भारतामध्ये. स्टील इंडस्ट्री वॉज अ फाउंडेशन ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन इन इंडिया. आलं लक्षात. आता हे जे आहे सेकंड फायर प्लॅनला, फर्स्ट फायर प्लॅन पासून सुरू झालं, सेकंड फायर प्लॅनला त्याला पुश केला जबरदस्त, आणि खूप सारे मोठे प्लांट्स तयार करण्यात आले. थर्ड फायर प्लॅन मध्ये जे टार्गेट सेट केले सेकंड फायर प्लॅनला ते अचीव्ड झाले. बघा, 1 दशलक्षाचं टार्गेट ठेवण्यात आलं, 1 मिलियन टन्स, बरोबर आहे. सेकंड फायर प्लॅनला तयार झाले होते, थर्ड फायर प्लॅन मध्ये टार्गेट ठेवले, ते अचीव्ड व्हायला लागले. राहुल केला डिसेंबर 1961 ला, भिलाई डिसेंबर 1961 ला, आणि दुर्गापूर जानेवारी 1962 ला. कुठला टार्गेट, हा टार्गेट ठेवला होता 1 मिलियन टन्सचा. कुठे, सेकंड फायर प्लॅनला तो अचीव्ड झाला. सोबतच तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत एक स्टील प्लांट तयार करण्यात आला. कोणता, बोकारो. प्रश्न विचारतात असा, कोणत्या योजनेत कोणता स्टील प्लांट, तर बोकारो लईच गोंधळ होते. बोकारो कुठे आहे, थर्ड फायर प्लॅन 1964. कोणाच्या मदतीने,
युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया, अस्वाल रशिया याच्या कोलॅबोरेशनने करण्यात आला. काय एक्सपेक्टेशन्स होतं, तर इंडस्ट्रियल कॅपॅसिटी 50% वाढवायची होती. त्याच्यासाठी स्टील प्लांट याचं एक्सपान्शन, याचं प्रोडक्शन वाढवणं गरजेचं होतं. त्यासाठी हे सक्सेसफुल राहिलेली स्टोरी आहे. ही सक्सेसफुल स्टोरी आहे थर्ड फायर प्लॅनची, लक्षात ठेवा. आता धरणं महत्वाची आहेत, बरोबर आहे. धरणं महत्वाची आहे, डॅम्स महत्वाचे आहे, कारण डॅम्स नाही तर मल्टीपर्पज प्रोजेक्ट म्हणजेच काय, फ्लड कंट्रोल आहे ना, हायड्रो इलेक्ट्रिसिटी आहे, इरिगेशन आहे, ह्या तिन्ही बाबी शक्य नाही. त्यासाठी धरणांची आवश्यकता होती. आता धरणं कोणती, केव्हा, काय ते लक्षात घेऊया. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. बियास प्रोजेक्ट जो आहे, बियास कंट्रोल बोर्ड, बियास रिव्हरचा रेग्युलेशन करण्याला पाणी, ते केव्हा, 1961 ला झाले है ना. भाकरा नानगड डॅम केव्हा कमिशन, 22 ऑक्टोबर 1963, म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत आहे, बरोबर आहे. त्यानंतर सरदार सरोवर डॅम कुठे, गुजरातमध्ये, बरोबर आहे ना. फाउंडेशन स्टोन केव्हा, 5 एप्रिल 1961, म्हणजे तिसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि लगेच, म्हणजे सेकंड फायर प्लॅन मध्ये प्लॅन बनला, लक्षात घ्या. आणि थर्ड फायर प्लॅनच्या सुरुवातीलाच याचा फाउंडेशन स्टोन ठेवण्यात आला. असे काय प्रश्न राहते, लक्षात ठेवा की एखाद्या वेळेस विचारेल, तिसऱ्या पंचवार्षिक योजना सुरू होताच कोणत्या धरणाचा जे आहे फाउंडेशन स्टोन ठेवण्यात आला, असा प्रश्न राहू शकते. त्यानंतर कोयना डॅम केव्हा झाला, 1964 ला. आता हे डॅम आहेत ना, लक्षात ठेवा, यांचं जेस्टेशन पिरियड खूप लांब राहते. त्यामुळे बरेचसे प्लॅन केव्हा ठरवले, सेकंड फायर प्लॅनला, आणि थर्ड फायर प्लॅनला ते कमिशन झाले. त्यानंतर काकी डॅम है ना, काकी रिव्हरवर केरळामध्ये 1966 ला कंप्लीट झाला. त्यानंतर चंद्रप्रभा डॅम जो युपी मध्ये आहे, चंद्रप्रभा रिव्हरवर 1966 ला. आणि रिहान डॅम, ज्याला गोविंद वल्लभ पंत डॅम किंवा सागर सुद्धा म्हणतात, तो 1962 ला रिहान रिव्हरवर आहे, युपी मध्येच. हिराकोड डॅम जो आहे तो ओरिसामध्ये आहे है ना, हा 1963 ला. आणि नागार्जुन सागर डॅम जो आहे, जो काय आता पहिल्यांदा आंध्र प्रदेश मध्ये होता, आता तेलंगणा आंध्र प्रदेशाच्या सीमेवर आहे, तो 1967 ला, म्हणजे थर्ड फायर प्लॅन मध्ये कंप्लीट झाला का, नाही. म्हणजे तो थर्ड फायर प्लॅनला विचार केला, म्हणजे फाउंडेशन स्टोन, आणि फोर्थ फायर प्लॅनला झाला. इमराल डॅम 1961 ला कंप्लीट झाला, जो तामिळनाडूमध्ये इमराल रिव्हरवर आहे. क्लिअर, ओके. धरणं लक्षात आली. त्याच्यानंतर आपण बघूया बँकिंग, फायनान्स खूप महत्वाचं आहे. 3 ज्या इन्स्टिट्यूशन तयार करण्यात आला, एक IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ही जुलै 1964 ला एस्टॅब्लिश केली. RBI ची सबसिडियरी होती, कशासाठी होती, तर इंडस्ट्रियल फायनान्स, लॉंग टर्म इंडस्ट्रियल फायनान्स, शॉर्ट टर्म नाही, लॉंग टर्म, म्हणजे इंडस्ट्री तयार करण्याकरता फायनान्स देणारी बँक म्हणजे इन्स्टिट्यूशन म्हणजे IDBI. आता ती नंतर बँक झाली. UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया 1 जुलै 1964 ला एस्टॅब्लिश करण्यात आली. कशासाठी, स्मॉल इन्व्हेस्टर आहे, कॉमन मॅन आहे, त्याचं छोटं छोटं इन्व्हेस्टमेंट जे आहे ते मोबिलाइज करायचं आणि इंडस्ट्रियल फायनान्स करायचा. त्याच्यानंतर DIC डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, बँकांमध्ये लोकांनी बचती करायला पाहिजे, सेव्हिंग वाढवायला पाहिजे. कसं वाढेल, जर लोकांचा बँकेवर भरोसा वाढेल तर. बँक डुबली, आता काय करेल, पैसा डुबते, मग बँक डुबली तरी मला पैसा वापस भेटन असं जर लोकांना वाटायला लागलं तर लोक बँकेत पैसा ठेवतील ना. त्याच्यासाठी म्हणून डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन केव्हा एस्टॅब्लिश झाली, 1 जानेवारी 1962 ला, बरोबर आहे. इन्शुरन्स कव्हर फॉर बँकिंग डिपॉझिट, म्हणजे ह्या त्या 3 इन्स्टिट्यूशन ज्या आहेत ह्या थर्ड फायर प्लॅन मध्ये करण्यात आल्या, आणि त्यामुळे बँकिंग स्ट्रक्चर याचं ट्रस्ट वाढलं, याची स्ट्रेंथ वाढली, आणि फायनान्शियल अलोकेशन ज्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी त्याची वृद्धी झाली. क्लिअर.
त्याच्यानंतर आपण बघूया शिक्षणाकडे, कारण सोशल सेक्टर महत्वाचे आहे. शिक्षण आणि आरोग्य. शिक्षणामध्ये काय केलं? इन्स्टिट्यूशनलायझेशन करण्यात आलं, संस्थानीकरण व्हायला लागलं. पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERT तयार करण्यात आली. तेव्हा 1 सप्टेंबर 1961, म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत, बरोबर आहे. कशासाठी? शैक्षणिक अभ्यासक्रमाचा दर्जा पान इंडिया लेवलवर, नॅशनल लेवलवर डेव्हलप करण्यासाठी, है ना. बघा शिक्षणाकडे फोकस किती महत्वाचं आहे तिसरी पंचवार्षिक योजना. दुसरा आहे कोठारी आयोग, एज्युकेशन कमिशन, जो प्लॅन बनला होता है ना, एज्युकेशन याचा आराखडा, कृती आराखडा आपल्याला माहित असेल 5-3-3 वगैरे है ना. 1964-66 दरम्यान याने शिक्षणाचा राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला, आकृतीबंध तयार केला होता, की बाबा पहिले प्रायमरी काय, मग सेकंडरी, मग काय असं तयार केलं होतं त्याने, है ना. 5, त्यानंतर 3, म्हणजे 8वी 9वी 10वी, त्याच्यानंतर 2, 11वी 12वी, मग ग्रॅज्युएशन, असं ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य शिक्षण मंडळ, स्टेट एज्युकेशन बोर्ड सुद्धा याच दरम्यान तयार झालं. कशासाठी? शिक्षणाचं विकेंद्रीकरण व्हावं ना, डिसेंट्रलायझेशन ऑफ द एज्युकेशन. कशाला? तर स्टेट लेवलवर जी लिंग्विस्टिक इश्यूज आहेत आणि जे कॉमन मॅन आहे त्यांची मुलं सुद्धा शिकू शकली पाहिजे, हे नॅशनल लेवलवर होतं, तर हे स्टेट लेवल साठी बनवण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठ करा, ऍग्रिकल्चर इनपुट द्यायचे आहे, तर रिसर्च आणि स्किल्ड पर्सन्स तयार होणं आवश्यक होतं. त्यासाठी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजवर भर दिला. त्यातली पॉप्युलर युनिव्हर्सिटी पहिली होती पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पाऊ, जी 1962 ला तयार करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खूप सारे उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात आले, खूप साऱ्या समित्या तयार करण्यात आल्या. पहिला आहे मलेरिया निर्मूलन कार्यक्रम, मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम 1961 ते 66 दरम्यान. दुसरा राष्ट्रीय देवी निर्मूलन कार्यक्रम, नॅशनल स्मॉल पॉक्स इरॅडिकेशन प्रोग्राम 1962 ला सुरुवात करण्यात आली. जिल्हा क्षय रोग कार्यक्रम, डिस्ट्रिक्ट ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम. त्यानंतर तो नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम झाला, डॉट वगैरे तयार झाला. पहिल्यांदा सुरुवात 1962 ला झाली. राष्ट्रीय ट्रायकोमा नियंत्रण कार्यक्रम, नॅशनल ट्रायकोमा कंट्रोल प्रोग्राम, ज्याच्यामुळे आंधळेपणा येत होता, है ना, 1963 ला सुरुवात करण्यात आली. खूप महत्वाचं आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर उपयोजित पोषण कार्यक्रम, अप्लाइड न्यूट्रिशन प्रोग्राम, हा 1963 ला, जेणेकरून फूड न्यूट्रिशनल सिक्युरिटी व्हावी, केवळ फूड सिक्युरिटी नाही, न्यूट्रिशनल सिक्युरिटी. त्यानंतर आदिवासी आरोग्य योजना सुद्धा याच्यात राबवण्यात आल्या आणि शालेय आरोग्य कार्यक्रम, स्कूल हेल्थ प्रोग्राम, हा सुद्धा 1962 पासून सुरुवात करण्यात आली. तुम्हाला माहित असेल, आमच्या वेळात तर आठवते शाळेमध्ये आम्हाला विटॅमिनची गोळी द्यायत होते, है ना, तर ते आम्ही खाल्ले आहे तिथं. ठीक आहे. आता याच्यामध्ये सल्लागार समित्या, जेणेकरून आरोग्य क्षेत्रातला इन्स्टिट्यूशनल सेटअप बरोबर व्हावा, याकरिता मुदलियार समिती 1961 ला, ज्याला हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी म्हणतात. चड्ढा समिती 1963 ला, याला मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम इव्हॅल्युएशनची समिती है ना. त्यानंतर मुखर्जी समिती 1965 ला, हे हेल्थ स्ट्रक्चरच्या स्टाफिंग पॅटर्न बरोबर असावं याच्यासाठी तुम्हाला हे विचारू शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा कोणती कशासाठी. क्लिअर? ओके. त्यानंतर शेवटचं आपण बघूया हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. याच्याकरता एक महत्वाचा केंद्रीय सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संस्था, सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन. हे कशासाठी? तर रुरल सॅनिटेशन आणि सेफ ड्रिंकिंग वॉटर सप्लाय, रुरल सॅनिटेशन आणि सेल्फ ड्रिंकिंग वॉटर सप्लाय, याच्यासाठी सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, हे मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्रामच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक इन्स्टिट्यूट बनली होती मलेरियासाठी, है ना. त्याचं नंतर रूपांतरण करण्यात आलं 30 जुलै 1963 ला, है ना. कशासाठी? सर्व प्रकारचे, केवळ मलेरिया नाही,
तर सर्व प्रकारचे इन्फेक्शियस डिसीज याला कव्हर करण्याकरिता. त्यानंतर केंद्रीय कुटुंब नियोजन संस्था तयार करण्यात आली. सेंट्रल फॅमिली प्लॅनिंग इन्स्टिट्यूट 1962 ला दिल्लीला याचं काम होतं फॅमिली प्लॅनिंग मध्ये रिसर्च आणि ट्रेनिंग. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य गुप्तचर विभाग, हा आपण ऐकला नाही, ऐकला का नाही? राष्ट्रीय आरोग्य गुप्तचर विभाग सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स 1961 ला तयार करण्यात आलं. याचं काम होतं हेल्थ स्टॅटिस्टिक्सचा डाटा कलेक्शन, जेणेकरून भारतामध्ये आरोग्याची स्थिती कशी आहे ते समजून घेणं शक्य होईल आणि त्याच्यानुसार योजना निर्माण करणं शक्य होईल. गेटिंग द पॉइंट? तर पाहिले केवढे आहेत? खूप आहेत ना. हा, तर हे आता काय करा, लिहून ठेवा, कुठं वाचा, पाठ करा आणि बघत राहा. खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात? तुम्हाला समजलं असं? काही समजायचं नाही, पाठ करून घ्या. समजायचं काय, अभ्यास तर करता. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.